विश्वते ब्रह्मधाम सम्प्राप्यैनं ऋषयो ज्ञानतृप्ता कृतात्मानो वीतरागा प्रशान्ताः ते सर्वगं सर्वतः प्राप्य धीरा युक्तात्मानः सर्वमेवाविशन्ति वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्थाः सन्न्यासयोगात् यतयः शुद्धसत्त्वाः ते ब्रह्मलोके परालोकेषु परान्तकाले परामृताः परिमुच्यन्ति सर्वे तथा कलाः पञ्चदश प्रतिष्ठा देवाश्च सर्वे प्रतिदेवतासु कर्माणि विज्ञानमयश्च आत्मा परे व्यये सर्वे एकीभवन्ति यथा नद्यस्यन्दमानाः समुद्रे अस्तं गच्छन्ति नामरूपे विहाय तथा विद्वान् नामरूपाद् विमुक्तः परात् परं पुरुषमुपैति दिव्यम् स यो ह वै तत्परमं ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति नास्यात् ब्रह्मवित्तुले भवति तरति शोकं तरति पाप्मानं गुहाग्रन्थिभ्यो विमुक्तो अमृतो भवति तदेतदृचाभ्युक्तम् यावन्तः श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठा स्वयं जुह्वत एकर्षिं श्रद्धयन्तः तेषामैवेतां ब्रह्मविद्यां वदेत चिरोव्रतं विधिवच्चैस्तु चीर्णम् तदेतत् सत्यं ऋषिराङ्गिरा पुरोवाच नैतदचीर्णव्रतो धीते नमः परम ऋषिभ्यो नमः परम ऋषिभ्यः इति मुण्डकोपनिषदि तृतीयमुण्डके द्वितीयखण्डः हरिः ओम् श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बराधरुणभन्बफलाधरुष्टा पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने।
सदा श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम् सदाशिवसमारम्भा शङ्कराचार्यमध्यमा अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरम्परा वन्दे गुरुपरम्परा। सद्गुरुनाथ महाराज की जय। शिवगडनी आपलं शिबिर सुरू केलं होतं. त्यानंतर बऱ्याच दिवसाच्या अंतराने आपण अभ्यासाला प्रारंभ करतो आहे. गुरुपौर्णिमेलाही पुन्हा सुट्ट्या राहणार आहेत आणि त्यानंतर मात्र सुट्ट्या राहणार नाहीत. आपण प्रारंभ करण्यापूर्वी सद्गुरू डॉक्टर काकांना साष्टांग वंदन करू. परम आदरणीय मंदाताई यांना साष्टांग वंदन करू. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आपण सगळ्यांना वंदन करतो. आणि आता आपण सगळे मिळून उपनिषदाच्या अभ्यासाला प्रारंभ करूया. आदरणीय नीलाताईंनी शांतीपाठ म्हटलेला आहे. आपण आता तो काकांच्या ओव्यांमधून म्हणूया. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर, भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्टनाशो, जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत, करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. मुंडक संपता संपता काही नवीन लोक सुद्धा मुंडकामध्ये आजपासून जॉईन होत आहेत. त्या नवीन लोकांचंही स्वागत करतो आणि त्यांना सुद्धा मुंडक कळावं या दृष्टीने मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करतो. आता बघूया की त्यांना त्याचा उपयोग किती होतो आहे ते. मागच्या मुंडकामध्ये पहिल्या खंडातल्या शेवटच्या मंत्रात म्हणजे तृतीय मुंडक प्रथम खंड मंत्र क्रमांक 10 यात उपासनेचं फळ सांगितलं होतं आणि ब्रह्मविद्येची स्तुती सांगितली होती. या मंत्रामध्ये निष्काम उपासना सांगितलेली आहे आणि वैराग्याचं फळ सांगितलं आहे. मागच्या याच्यात उपासनेचं फळ सांगितलं होतं आणि ब्रह्मविद्येची स्तुती सांगितली होती. या मंत्रात निष्काम उपासना आणि वैराग्य याचं फळ सांगतात आहे. काका ओवी देतात,
ब्रह्मामध्ये सृष्टी भासे, सृष्टीमध्ये ब्रह्म असे, अनुभव येता आभासे अंश मात्रे. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैवनापरः हा सिद्धांत आहे. आणि तो सिद्धांत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. जग सत्य आहे असं वाटलं तर निष्कामता जपता येत नाही. खूप लोक म्हणतात की आम्हाला आहे ना करायचं आहे, आमच्या कुठल्याच कामना नाही, आमच्या कुठल्याच कामना नाही, आमच्या कुठल्याच कामना नाही. पण सूक्ष्म कामनांचा आतमध्ये हल्लकल्लोळ असतो. सूक्ष्म कामनांचा आतमध्ये डोंबारा असतो. सूक्ष्म कामना सतत आत उसळत असतात आणि जीवाला वाटतं आमच्या कुठल्याच कामना नाही. कारण स्थूल कामना इतक्या घट्ट असतात की सूक्ष्म कामना बघायला आम्हाला वेळच नसतो. आता आपण तृतीय मुंडकातल्या द्वितीय खंडात म्हणजे मुंडक उपनिषदाच्या शेवटच्या भागामध्ये प्रवेश करतो. त्यामुळे बाह्य कामना, स्थूल कामना, लौकिक कामना, पारलौकिक कामना या व्यतिरिक्त सूक्ष्म कामना नावाचा एक प्रकरण नाही आहे, पण त्या असतात. काळ्या शर्टावर शाईचा डाग नाही दिसत. पांढरा जर शर्ट असेल तर त्याच्यावर शाईचा डाग चटकन दिसतो. अंतःकरण जेव्हा स्वच्छ होतं, अंतःकरण जेव्हा शांत होतं, अंतःकरण ज्या वेळेला विकारहीन होतं त्यावेळेला विकाराचा तरंग सुद्धा आतमध्ये दिसायला लागतो. आता ज्या मुमुक्षामध्ये असं अंतःकरण असतं तो आत्महितासाठी तरफडत असतो, आत्महितासाठी तळमळत असतो. आणि म्हणून अशा मुमुक्षूला उपदेश करण्यासाठी हा तृतीय मुंडकातला द्वितीय खंड आहे. कोणता? ज्यांनी आपले बाह्य दोष घालवून टाकले आहेत, जो आपल्या वासनेवर ताबा मिळवायचा प्रयत्न करतोय. निष्कामता जपण्याचा सक्तीने प्रयत्न करतोय. खूपदा साधकांनी आपल्या जीवनामध्ये जर सक्ती केली, बघा नेहमीचे ऐकणारे जर असतील ना तर त्यांना हे सगळं लवकर कळेल. आणि जर नेहमीचे ऐकणारे नसतील ना मग त्यांना, ज्यांनी नेहमी ऐकलं नाही त्यांना हे कठीण जाणार. जे बळजबरीने आपल्या अंतःकरणामध्ये काय करतात आहे, विकारांना थोपवतात आहे, त्यांची आतमध्ये चिडचिड 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 होत असते. एक संन्यासिनी होत्या, आमच्या बरोबर नर्मदेच्या काठी आल्या होत्या. छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करायच्या, छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करायच्या. त्या आता हयात नाहीत बरं का, पण छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करायच्या. इतकी चिडचिड करायच्या की त्यांच्या चिडचिडीपायी सगळेजण हैराण होऊन गेले होते. ज्यांनी बळजबरीने आणि अंतःकरणावर सक्ती केली आणि मी ब्रह्म आहे या चिंतनाला लागला, असा माणूस चिंतन करत असताना सुद्धा चिडचिड करतो आणि त्याचं चिंतनही चालू राहतं आणि चिडचिडही चालू राहते. कारण जगत सत्वत्व भ्रांती गेलेली नाही. तेव्हा समजत नव्हतं बरं का. त्यांचा भगवा वस्त्र पाहून आम्हाला वाटायचं की एवढे भगवे वस्त्र घातले आहेत पण चिडचिड का करतात. जगत सत्यत्व भ्रांती गेली नाही आणि निष्कामतेची उपासना चालू आहे. अशा वेळी फार चिडचिड होते. मग समजावं आपलं कुठेतरी चुकून राहिलंय. पहा उपनिषद किती छान समजावून सांगतो. काही असे लोक पाहायला मिळाले की ज्यांनी जिभेवर आपला ताबा मिळवला,
काही कशात कोणती वस्तू कालवली की ती खायचे ते गोड आंबट खारट तिखट कडू सगळं एकत्र करून खायची पण त्यांची तयारी असायची. पण जिभेच्या बोलण्यावर ताबा नव्हता, चवीवर रसनेवर ताबा होता. कारण जगत सत्यत्व भ्रांती गेली नाही. त्याच्यामुळे आपल्या हितासाठी तळमळणं चालू आहे, पण मार्ग विवेकाचा नाही निवडला. काही जण खूप नामसाधना करतात आणि माळाच्या माळा, संख्येची संख्या भरमसाठ वाढते, पण आतमध्ये विवेक जागा झालेला नसतो. आणि मग त्याचे परिणाम काय होतात? चिडचिड, संताप, वैतागवाडी, जगाच्या उठाठेवी करणं सोडत नाहीत. कारण जगत सत्यत्व भ्रांती नाही गेली. माहितीये, आम्ही पण काकांचा अभ्यास करतो म्हटलं, आम्ही पण एवढं नाम घेतो म्हटलं, आम्ही पण उपासना करतो म्हटलं. अशी उपासना उपनिषदांना मान्य नाहीये. मी ब्रह्म आहे या अखंडाकार वृत्तीला उपासना असं म्हणतात. मी ब्रह्म आहे ह्या पारंपरिक पद्धतीला अहंग्रह ध्यान असं म्हणतात. पण उपासनेलाच अहंग्रह ध्यान हे दुसरं नाव आहे. उपासना जर पूर्ण झाली आणि जर प्रत्यक्ष अनुभव आला तर आत्मस्थितीचाच अनुभव येतो. संचित कर्म ब्रह्मरूप होतं आणि प्रारब्ध जळून भस्मसात होतो. क्रियमान कर्म अकर्ता म्हणून जगल्यामुळे त्याला पुन्हा जन्म घेण्याची शक्यता नसते. म्हणून काका म्हणतात, जो हिता आपुले तळमळे मुमुक्षु विवेकाची या बळे तयाचे पूजन करावे आगळे ज्ञानी याचे. अशा पद्धतीने जो स्वतःला ढाच्यामध्ये टाकतो त्या ज्ञानाचं पूजन करावं, त्याची पूजा करावी. आम्हाला पूजा कोणाची करावी हेही समजत नाही, पूजा कशी करावी हेही समजत नाही, पूजेने काय होणार आहे हेही कळत नाही. आणि श्रुती सांगते उपासते पुरुषम ये इह कामास्ते शुक्रमेतदिती वर्तन्ति धीरा. ब्रह्मस्वरूपामध्ये चर आणि अचर सृष्टी ही कल्पित रूपाने सामावलेली आहे हे ज्याला कळतं त्याला सगळं काही कळतं. तरंग, लाटा आणि बुडबुडा यांना जो पाणी समजतो त्याला सगळं काही कळतं. जगन्मिथ्या ब्रह्मसत्यम हे ज्याला कळलं तोच जीव ब्रह्मरूप होतो. आणि असेच पुरुष कामरहित झालेले असतात. त्या आत्मज्ञानी पुरुषाकडून मी ब्रह्म आहे या वृत्तीची अखंड जोपासना होते. याला उपासना असं म्हणतात. जो हिता आपुले तळमळे मुमुक्षु विवेकाची या बळे तयाचे पूजन करावे आगळे ज्ञानी याचे. पूजा कोणाची केली पाहिजे, पूजा कशी केली पाहिजे? काल मला एक फोन आला होता की आम्हाला पूजन करायचं समजलंच नाही. अभ्यासाची तयारी उंची ही जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत समजत नाही. आणि तोपर्यंत केलेलं जे पूजन असतं ना
ते क्रियाशील पूजन असतं, ते कर्मठतेने पूजन असतं. हळद, कुंकू, फुलं, अक्षदा, दुधाने पाय धुणे, नैवेद्य, प्रसाद, दक्षिणा, हार, आरती. पण एकदा ब्रह्मसत्यम जगन मिथ्या हा अनुभव यांना आलेला आहे. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती ही धारणा जर पूजकाची असेल तर पूजक सुद्धा त्या स्थितीकडे वाटचाल करायला लागतो पूजनानंतर. परंतु ब्रह्मस्थितीसाठी त्याचं अंतःकरण आधी तळमळत असलं पाहिजे. भूतिकाम हा आत्मज्ञम अर्चयेत. आता ज्याला हे नाही जमत, तो जो कामी आहे, विषय कामी, त्यांनी सुद्धा आत्मज्ञानीची पूजा करावी. त्याच्या सगळ्या कामना पूर्ण होतात. दर्शन मात्रे मन कामनापूर्ती. कामनापूर्तीसाठी ब्रह्मविद ब्रह्मैव भवती ब्रह्मस्वरूप असलेल्या सत्पुरुषाची पूजा करावी असा याचा अर्थ नाही आहे. नाही तर कामनाच वाढतील. जिज्ञासू साधकाने विषयपूर्तीसाठी ब्रह्मज्ञाची प्रार्थना करू नये, ब्रह्मज्ञाची पूजा करू नये. काम ना जयाचे मनी तये आकांक्षाधिकांचे जाणोनी हा ईश्वरू म्हणून ज्ञानी डोई धरावा. कामना जयाचे मनी, अंतःकरणामध्ये काही मिळालं पाहिजे अशी इच्छा न करता, कामना न ठेवता त्या ब्रह्मज्ञ पुरुषाची पूजा करावी. असा जो पूजा करतो तो ईश्वराची पूजा करतो. आणि मग तो ज्ञानाला आपल्या शिरोधार्य मानतो. म्हणून ज्ञानी डोई धरावा. ज्ञानाचे अंतःकरण निकाम असत. कल्पतरू जरी त्याच्या समोर आणून दिला तरी सुद्धा कल्पतरूच्या खाली बसूनही त्याच्या अंतःकरणात कामना निर्माण होत नाही, कल्पना निर्माण होत नाही. म्हणून तत्पर असलं पाहिजे की मी कामना रहित होऊन पूजन करावं. अशा ईश्वराचं पूजन करावं, कारण हा ज्ञानीच ईश्वर आहे. पहिल्यांदा कामनाने परमार्थाचा प्रारंभ होतो, पण निकामतेने शेवट झालं पाहिजे. आर्तो अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानीच भरतर्षभ. आर्त, अर्थार्थी आणि जिज्ञासू या साधकाच्या क्रमशः चढत्या पायऱ्या आहेत. आणि नंतर म्हणतात ज्ञानीच. एवढ्यावर भगवंत थांबत नाही आहे. प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रिया. किती आवडतो हो ज्ञानी. अहम सच मम प्रिया, तो मीच आहे. तो मी आहे इथपर्यंत भगवंत ज्ञानावर प्रेम करतो. पण ज्या ज्ञानाने सगळ्या कामना टाकून दिल्या आहेत त्याला ज्ञानी म्हणतात. हो, आम्ही कोणाला ज्ञानी म्हणतो? खूप मोठं प्रवचन करणारा, तासन तास बोलू शकणारा, सिद्धीचा वापर करणारा, प्रसिद्धीसाठी, ऐश्वर्यासाठी, सत्तेसाठी
मिळालेल्या शक्तीचा वापर करणारा, क्षुद्र भोगांसाठी कामना पूर्ण करण्याचा आशीर्वाद देणारा, आम्हाला कामना म्हणजे आमच्या अंतःकरणामधला मळ आहे असं वाटतच नाही. आमच्या अंतःकरणातली घाण आहे असं वाटत नाही. अंतःकरण शुद्ध्यर्थम, परमार्थ अंतःकरण शुद्धीच्या प्रांतातून समोर जात असतो. त्यावेळेला आपण मंत्र म्हणतो बघा, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम. परमार्थामध्ये सिद्धी कशाची आहे? ज्ञानाची सिद्धी आहे, वैराग्याची सिद्धी आहे. ही कामना झाली का हो? ज्ञानाची सिद्धी ही कामना झाली का? ब्रह्मरूपतेची इच्छा राहणारच, पण तीही इच्छा मी ब्रह्म आहे या अखंडाकार वृत्तीला टिकवून ठेवल्यानंतर सद्गुरु कृपेने जाते. असा जो साधक असतो तो खऱ्या अर्थाचा मुमुक्षु असतो आणि तो ब्रह्मज्ञानाची पूजा करतो. कारण तो विषय कामी नसतो, त्याला जगातलं काहीही मागायचं नसतं. आत्मदर्शन हाच त्याच्या जीवनाचा उद्देश असतो. माझ्या अंतःकरणातला काम क्रोध लोभ मद मोह मत्सर कसा जाईल, संतांना हे विचारायचं. माझा फ्लॅट कधी होईल, मुलांचे लग्न कधी होतील, हे प्रश्नांसाठी संत नसतात, ह्याच्यासाठी सत्पुरुष नसतात. डॉक्टर काका सुंदर उत्तर देतात, मुलाचं लग्न कधी होईल, जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होईल. असे उत्तर दिल्यानंतर त्यांच्या भोवती लोकांचा गोतावळा वावरत नाही. म्हणून साधकच काकांच्या भोवती असतात. काकांच्या भोवती असे मागणी करणारे लोक येतच नाही. काय होईल? जे व्हायचंय ते होईल. केव्हा होईल? जेव्हा व्हायचंय तेव्हा होईल. कसं होईल? जसं व्हायचंय तसं होईल. कुठे होईल? जिथे व्हायचंय तिथे होईल. म्हणून काका म्हणतात, वेदांताच्या दारी बैलगाडी सुद्धा भटकत नाही, पण सिद्धी आणि असे प्रयोग करणाऱ्याच्या दारात दुरून दुरून मोठमोठ्या ठिकाणून गाड्या येऊन उभ्या राहतात. जेवढे मोठे जास्त तेवढी लाचारी जास्त असते. निकामता ही खरी श्रीमंती आहे. कधी आम्ही प्रयत्न करतो का हो असा? त्रास होत असेल घरामध्ये, तर या त्रासातून मी कसा मुक्त होऊ आणि माझं साधन पुन्हा गतीला लागेल असा विचार केला पाहिजे. त्रास घालवण्याचा उपाय तुम्ही हे बदलवून द्या, त्याच्यासाठी नाही आहे. नाही घरातली परिस्थिती बदलत, नाही समाजातली परिस्थिती बदलत काहीच नाही. म्हणून ब्रह्मज्ञानी पुरुष हा देवदेवतांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ असतो. प्रातस्मरामी हृदिसं पुरदात्मतत्वम.
आत्मतत्वाची पूजा, तो शुद्ध आत्मचैतन्य आहे, लक्षात ठेवा. म्हणून अशा पुरुषाचं पूजन निराळ्या रीतीने करावं. काकांची 448 नंबरची ओवी आहे बघा. तयांचे पूजन करावे आगळे ज्ञानी याचे. ज्ञानी हा ईश्वर आहे, या भावनेने त्याचं पूजन केलं पाहिजे. अतिपरिचयात अवज्ञा. जास्त जवळचा संबंध आला की श्रेष्ठत्व समजत नाही. तो कसा धैर्यवान आहे आणि त्यांनी विकारांचा कसा फडशा पाडला हे समजत नाही. शुद्ध बुद्धीचा असणाऱ्या माणसाच्या अंतःकरणामध्ये आकस तयार होत नाही, मत्सर येत नाही. तो एवढा मोठा झाला, माझ्याकडे एवढे शिष्य, असे विचार येत नाही. त्याच्यासाठी जगातला अविचार शिल्लकच राहत नाही. ऐसे असो वा असावे, हानी लाभाचे चिंतावे, नाना कामनी रमावे मने जरी. अशा आत्मज्ञानाची पूजा केली पाहिजे. करतो का हो आम्ही? अशा आत्मज्ञानाची पूजा आम्ही करतो का? या पद्धतीने करतो का? आत्मज्ञानीच मिळत नाही. मिळाला तर आम्ही आमच्या कामना पूर्ण करण्यासाठीच त्याची पूजा करायला जातो. जन्म मरणाचं बीज जळून गेलं पाहिजे आणि पुन्हा मला या जगामध्ये जन्म घेण्याची पाळीच येऊ नये. माझं संचितासहित क्रियमाणही संपून जावं आणि प्रारब्ध भोगून संपावं. संचित जळून खाक होतं. क्रियमाण अकर्तृत्वाने फलोत्पादित होत नाही आणि प्रारब्ध भोगल्यामुळे संपून जात. आता नवीन जमा नाही, अकाउंट मध्ये वृद्धी नाही, अकाउंटच संपला. कामान्यः कामयते मन्यमानः स कामभिर्जायते तत्र तत्र पर्याप्त कामस्य कृतात्मनस्तु इहैव सर्वे प्रविलीयन्ति कामाः. या मंत्रामध्ये श्रुती माऊली म्हणते, असं असावं तसं असावं, लाभ व्हावा आणि हानी व्हावी याची चिंता नाही करायची. ऐसे असो वा असावे, हानी लाभाते चिंतावे, नाना कामनी रमावे मने जरी. असं झालं तसं झालं, जशा जशा कामना असतात ना तशा तशा वासना तयार होतात आणि जशा जशा वासना असतात तसे तसे पुढले पुढले जन्म तयार. जया ज्या जैशा कामना त्याचिया होती वासना, वासनेने जन्म नाना जैसे तैसे.
जशी वासना केली तसा जन्म मिळतो. मी नष्टकाम व्हावा, कामना संपाव्या. होतं का हो असं? होतं. अशी कोणतीच कामना नाही की जी कायम धरून राहते. कामनेत ताकद नाही आपल्याला धरून ठेवण्याची. झोपावंसं वाटणं, उठण्याची कामना होतेच. म्हणजे झोपावंसं वाटण्याची कामना कायमपणे टिकत नाही. गोड खाण्याची कामना, पोटभर गोड खाल्ल्यानंतर मळमळ व्हायला लागतं, कामना टिकत नाही. म्हणून दृष्ट आणि अदृष्ट वस्तू, दृष्ट आणि अदृष्ट वस्तू ह्या कामनेमध्ये, कामना मला धरून आहेत या म्हणण्याला अर्थ नाही. मी कामना धरून ठेवलेली आहे. मी कामना धरून ठेवली आहे. कामना आम्हाला नाही पकडत, आम्ही कामनांना पकडतो. गोड खावंसं वाटलं, ही कामना आली तरी गोड खाता खाता ते नकोस वाटतं, नको वाटतं, सुटते ती. आता सुटल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही तीच कामना करत राहिलो तर विचार करा की त्या कामनेने माझा काय फायदा झाला. त्याचं उत्तर मिळतं, काही फायदा नाही झाला. पुन्हा कामना निर्माण करण्यासाठीच त्या कामनेचा फायदा झाला. लक्षात ठेवा. आणि कामना जशी जशी पूर्ण होत जाते तसं तसं मन आणखीन भडकतं आणि पुन्हा 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 त्या कामनेच्या मागे घोंगावत जात. म्हणून कामान्य हा कामयते मन्यमान. म्हणून एका भोगातून दुसरा भोग आणि दुसऱ्या भोगातून पुढचा जन्म, असं कामना जन्म मरणाचं चक्र चालू ठेवते. असलेल्या जगामध्ये आणि अदृष्ट म्हणजे परलोकामध्ये, स्वर्गादी, माणूस कामना करायला लागतो. स्वर्गाबद्दल आम्ही ऐकून असतो की तिथलं सुख संपतच नाही, मग स्वर्ग सुख मिळावं असं वाटतं. तिथल्या अप्सरांसारखं सौंदर्य कोणाजवळ नाही, मग अप्सरेची प्राप्ती व्हावी असं वाटतं. स्वर्गामध्ये आयुष्य खूप आहे असं कळतं, म्हणून आयुष्य दीर्घ मिळण्यासाठी स्वर्ग मिळावा असं वाटतं. आणि मग असं असावं आणि असं नसावं अशा वृत्ती तयार होतात. ऐसे असो वा असावे, हानी लाभाचे चिंतावे. या कामनांना जर नष्ट करायचं असेल तर शास्त्र श्रवण केलं पाहिजे. त्याला नष्ट काम होतो. विवेकाने जर शास्त्राचा अभ्यास करून जीवनामध्ये जर वापरलं तर तो पुरुष नष्ट काम होतो. मग आत्मा जाणणे एवढीच इच्छा त्याच्या मनात शिल्लक राहते. आत्माची जाणणे एकी कामना धरी. आता त्याच्या मनात कामना शिल्लक नाही राहिल्या. परी शास्त्र श्रवणादिकी जो नष्ट काम विवेकी, आत्माची जाणणे एकी कामना धरी. म्हणून कामनांचा त्याग हा सर्वप्रथम अत्यावश्यक गोष्ट आहे आणि हेच सर्वात प्रमुख साधन आहे. म्हणून ज्याला अभ्युदय साधायचा आहे
त्यांनी पण ब्रह्मज्ञानाचं पूजन करावं. जो निःश्रेयस आहे त्यांनी सुद्धा ब्रह्मज्ञानाचं पूजन करावं. अभ्युदय शब्दाचा अर्थ माझ्या संसारिक सुखामध्ये वृद्धी व्हावी, माझ्या धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी, माझ्या आयुष्यात भरभराट असावी, माझ्या लौकिकात भर पडावी. त्याला अभ्युदय असं म्हणतात. आणि निःश्रेयस शब्दाचा अर्थ कुठल्याही गोष्टीची कामना नाही, कशाचीही वांछा नाही, काहीही मिळवावं अशी इच्छा नाही, तो निःश्रेयस असतो. अभ्युदयार्थी खूप असतात. आर्तो, अर्थार्थी, जिज्ञासू या लोकांमध्ये काही कमी नाही पडत. पण निःश्रेयस साधक मिळणं हे फार कठीण असतं. आणि असा साधक जेव्हा ब्रह्मज्ञानाचं पूजन करतो, ब्रह्मज्ञानाचे पूजन करतो, तेव्हा तो ब्रह्मरूप होतो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. ब्रह्मरूप होण्यासाठी आम्ही पूजन करतो याचा आम्हाला नेहमी विसर पडतो. आणि म्हणून पहिल्याच मंत्रामध्ये सांगितलं आहे, शुक्र मेतदिती वर्तंती धीराहा. तो शुक्राच्याही वर निघून जातो. शुक्र शब्दाचा अर्थ जन्म मरणाचं बीज. जन्म मरणाचं बीज जे रोवल्या जातं त्याच्याही तो पलीकडे निघून जातो. कारण ते बीज त्यांनी जाळून टाकलेलं आहे. त्याला शुक्रबीज असं म्हणतात. जन्माची वांछा, वांछा शब्द सुद्धा सौम्य आहे. वासना, जन्माची वासना, ती वासना पुन्हा जग भोगण्यासाठी मला प्रवृत्त करत असते. वासना संपत नाही, इच्छा नाहीशा होत नाही. म्हणून परब्रह्माची उपासना करणारे साधक शुक्र बीजाला पार करतात. म्हणजे जन्म मृत्यू या संसार चक्रामध्ये न येण्यासाठी इच्छुक असतात, वासनांच्या पलीकडे निघून जातात. म्हणून अभ्युदय हा साधकाचा विषय नसावा. पण एकदम निःश्रेयसाला जर जात नसाल तर सुरुवातीला अभ्युदय असतो. पण अभ्युदयातून निःश्रेयसापर्यंत वाटचाल झाली पाहिजे याचं भान मला असलं पाहिजे. आपला दुसरा मंत्र अगदी या कामनेशी जोडून तेवढा घेतला आहे, मंत्र पूर्ण झालेला नाही आहे दुसरा. कारण ब्रह्मस्वरूपाची जी उपासना आहे त्याला अहंग्रह ध्यान असं म्हणतात. हे ध्यान काकांनी समजावून सांगितलं जिथे आम्हाला येऊन पोहोचायचं आहे. खूपदा आम्ही उपासना म्हणजे 1 तास काहीतरी करणे असं समजतो. मी ब्रह्म आहे या वृत्तीला अखंड जपणे ही उपासना आहे, लक्षात घ्या. याला अहंग्रह ध्यान सुद्धा म्हणतात. पण याला उपासना समजणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. हे डॉक्टर काकांसारखेच लोक सांगतात
उपनिषदच सांगतं. नाहीतर मग जोराजोराने सांगतात उपासनेला दृढ चालवावे. कशासाठी सांगितलंय, कशासाठी सांगितलंय? पण ती उपासना या दर्जाची आहे हे नाही बोलणार कधी. खैर, ज्या लोकांना जे आवडतं त्यांनी ते स्वीकारावं. त्या गोष्टीला नावं ठेवणे हा आपला उद्देश नाही, पण उपासना या स्तराला येऊन पोहोचली पाहिजे एवढं सांगणं माझं काम आहे. जप हे जाप्याला सामावून घेणार असलं पाहिजे. जाप्य जपेत समाधी निदान, आणि त्याचं समाधीमध्ये रूपांतर झालं पाहिजे. नाहीतर मग जपाची संख्या आणि त्या संख्येचं वेड, मग माळाच्या मागे माळा. मला एकाने प्रश्न विचारला होता की तुम्ही किती माळा रोज करता? म्हणजे तो मला तपासत होता. त्यावेळेला मी त्याला सांगितलं की मी राहत असलेल्या गावामध्येच माळ हा शब्द आहे, यवतमाळ. त्यामुळे मला वेगळ्या माळ्या कराव्या लागत नाही. अनात्म श्री विग्रहणम मध्ये आचार्यांनी याचा उल्लेख केलाय, लक्षात ठेवा. बहुतेक 5व्या-7व्या कडव्यामध्ये आहे अनात्म श्री विग्रहणम. म्हणून ज्ञानाचं पूजन करता आलं पाहिजे, आणि पूजनासाठी लौकिक कामना ठेवू नये. तो विरक्त ज्ञानी, तो शुद्ध बुद्धीचा ज्ञानी, मी सुद्धा विरक्त आणि शुद्ध बुद्धीचा व्हावा अशी इच्छा असावी. अशी इच्छा असणं वाईट नाही. कामना याला म्हणत नाही. काहीतरी मिळावं असं वाटणं ही कामना आहे. अशा ज्ञानाची पूजा करावी आणि सर्व आकांक्षा बाजूला ठेवून करावी. तेव्हा तो ईश्वर आहे हे कळतं. ईश्वर या भावनेने त्याचं पूजन मला करता आलं पाहिजे. तो खुश झाला पाहिजे म्हणून पूजन नसतं करायचं. पूजन न केल्यानंतरही तो आनंदीच असतो. पूजा करण्याने तो खुश होत नाही. पूजा न करण्याने तो नाखुश होत नाही. कारण तो करणे आणि न करणे ह्याच्या पलीकडे निघून गेला असतो. गरज साधकाची आहे, सिद्धाची गरज नाही, ज्ञानाची गरज नाही पूजा करण्याची. त्याची पूजा नाही झाली तरी चालते, त्याला सन्मान नाही मिळाला तरी चालतो. पण त्याला सन्मान देणारा जो असतो त्याचं भलं होतं सन्मान देण्याने, म्हणून सन्मान द्यायचा असतो. त्याचं पूजन केल्याने पूजन करणाऱ्याचं भलं होतं, म्हणून पूजन करायचं. आणि तेही पूजन ईश्वर रूपामध्ये करायचं असतं. मग त्यासाठी जे करावं असं वाटेल ते करावं, परंतु कामना राहित्य असलं पाहिजे. ह्या गोष्टीची जाण असली पाहिजे. ही जाण कशी ठेवायची हे आपण दुसऱ्या मंत्रामध्ये उद्या सकाळी बघणार आहोत. आज सगळ्यांना नमस्कार करतो, आणि उद्या सगळ्यांनी बरोबर 7 वाजता प्रवचन सुरू होईल, त्याच्या आधी पठण होईल. नेहमीप्रमाणे 6:50ला पठण सुरू होईल. बऱ्याच गॅप नंतर आजचा पहिला दिवस होता, म्हणून नीलाताईंना सांगितलं थांबा थोडं. पण ज्ञानाचं पूजन कसं करायचं हे विसरू नका. उद्या हाच मुद्दा पुन्हा आहे आणि त्याचं आणखीन स्पष्टीकरण आहे. मग परवा तर क्लायमॅक्स आहे. आपल्या सगळ्यांना उपनिषदाचं सार आहे आता मुंडकाचं शेवटच्या खंडात. एकही दिवस चुकू नका. यांनी आपलं परम कल्याण होणार आहे, आणि ते परम कल्याण सद्गुरु डॉक्टर काकांच्या माध्यमातून होणार आहे. आपण त्यांच्या चरणी साष्टांग वंदन करू आणि थांबू. आपल्या सगळ्यांना वंदन करतो.
राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. प्रभाकर रामकृष्ण हरी. धनश्रीताई रामकृष्ण हरी. सुनंदाताई रामकृष्ण हरी. जयश्री रामकृष्ण हरी. राम